किस्सा ओपीडीचा, तो पण संवेदनशील। आज एक अम्मा आली होती आणि जी की 47-48 वर्षाची होती। बोलता बोलता रडायला लागली। लक्षात आलं की तिला 2 मुलं आहे, एक मुलगी आहे, तिचं लग्न झालंय, मुलं बँगलोरमध्ये सेटल झालेले आहेत आणि अम्माला मात्र पित्ताशयाच्या प्रॉब्लेम सुरू झाला। तिचं ऑपरेशन सांगितलं, तिला काहीतरी 180 रुपये रोज इंजेक्शन लागत होतं। असं सगळी तिने हिस्ट्री आम्हाला सांगितली। त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की अम्माने मुलांना मदतीसाठी फोन केला तर मुलं सरळ म्हटलेत की आम्ही तुला येत नाही, तुला काय असेल ते तू बघून घे। आणि नवऱ्याने सुद्धा तिच्यावर अत्याचार केले, जसं की नवरा तिला मारतो, तिची काळजी घेत नाही, पैशांचा प्रॉब्लेम करतो आणि तिच्यावर शक घेत राहतो। आता वयाच्या 47 वर्षे जेव्हा डोक्यावरचे मुलं झालेले आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये अशी एखादी स्त्री गुंतते, अडकते, तिला बाहेर निघायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, परंतु रोज नवरा मारहाण करतोय, अशा सिच्युएशनमध्ये बाई लढते आहे, हेच खूप महत्त्वाचं आहे। आणि ती पेशंट म्हणून आपल्याकडे आली, मग आपण तिला आता औषधं सुरू केली आणि औषधं सुरू करून पेशंट बरी होते आहे। परंतु हे जे नवऱ्याचं मारणं, अत्याचार करणं, मुलांचं लक्ष न देणं, या सगळ्या गोष्टीवरून तात्पर्य एकच दिसतं की आपल्या समाजामध्ये इतकी असंवेदनशील लोक आता होत आहेत की तुम्हाला तुमच्या आई वडील जे तुमच्यासाठी एवढे वर्ष काहीतरी काम करतात, चांगलं करतात, बरं तुमच्याकडे खराब पण नाही आहे, असं पण नाही आहे, ती चांगली आहे, तर तुमच्यासाठी काम करतायत, मेहनत करतायत, तुम्हाला मोठं करतायत, तुमची लग्न करून देत आहेत, तुम्हाला हव्या असल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत आहेत। परंतु उतार वयात जेव्हा ती म्हातारी होत आहेत, जेव्हा त्यांना तुमची गरज आहे, एक वेळ अशी असते की जेव्हा तुम्ही लहान असतात तेव्हा ते तुमची सगळी काळजी घेतात आणि आत्ता ती वेळ आहे, ते म्हातारी झाली आहेत, त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही त्यांना सांभाळावं, कारण की ते आता या वयात काम करू शकत नाही। आणि मुलांनो, जर तुम्ही असे असाल तर एकदा सजग व्हायची गरज आहे, एकदा सामाजिक दृष्टीने, माणुसकीच्या दृष्टीने एक आई वडील आणि आपलं कर्तव्य म्हणून हे बघायची गरज आहे असं